व्हॅनिटीमध्ये असतं तसंच एकदम दिले लाइटिंग वगैरे. आणि भाई आमचा स्वीट 16 काका, तू काय टीम यार, चाम बघा या चेहऱ्यावरती यार, सबको फेल शुगर डॅडी म्हणतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये. आणि मी आशा करतो तुम्हाला आधीचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडलं असेल ना तर प्लीज यार गाईज, प्लीज जरा ते लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा यार. कमेंट करायला विसरू नका हा. आणि प्लीज त्याचे खाली बेल आयकॉन आहे ना ते पण प्रेस करा, म्हणजे मी जे काही कंटेंट टाकेल ते लगेच तुम्हाला मिळेल. तुम्ही ते बघाल, तुम्ही खुश व्हाल. आणि आपलं नातं असंच आपण कंटिन्यू ठेवू. सो थेट मुद्द्यावरती येऊया. तर ॲक्च्युली आजचा दिवस फार इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण माझी जी बहीण आहे, माझ्या सख्या काकांची मुलगी, सो तिचं ॲक्च्युली आज वेडिंग रिसेप्शन आहे पुण्याला. हो, तिचं लग्न ॲक्च्युली झालेलं आहे, कारण तिचं लग्न उत्तराखंडला होतं श्रीयोगी नारायण मंदिरमध्ये. आणि मला काही कारणांमुळे जायला नाही मिळालं, बट आजचा दिवस फार इम्पॉर्टंट आहे. सो आता आम्ही थेट सगळे पूर्ण फॅमिली इन्क्लुडिंग द एक्सटेंडेड फॅमिली, जी म्हणजे पूर्ण कुटुंब आहे आमचं, आम्ही सगळेच चाललो आहे. सो आता बस येईल आणि लगेच आपण भेटू. तुम्हाला मी भेटवतो माझ्या क्रेझी फॅमिलीला. सो टिल देन स्टे ट्यून. तर फायनली आम्ही बसचा प्रवास चालू केलेला आहे. आणि माझ्या पाठी जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण शिंदे फॅमिली आहे आणि पूर्ण क्रेझी शिंदे फॅमिली आहे. तर सगळ्यांनी भेटू आपण त्यांना. बोला. अच्छा, हे लोकांनी डायरेक्ट लाईक, शेअर, सबस्क्राईब सांगितलेलं आहे. बट तुम्ही बघा पुढचा ब्लॉग आता कसं होतोय ते. टिल देन मी यांना जॉईन होतो. हा जो फूड प्लाझा आहे ना इथे, जसं म्हणजे खालापूर टोल नाका जसं संपतो तसंच लेफ्ट साईडला एक फूड प्लाझा चालू होतो. दोन्ही साईडला ॲक्च्युली हायवेच्या. खूप स्पेशियस आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टीची सोय होऊन जाते इथे. लाईक प्रॉपर रेस्टॉरंटपासून ते मॅकडी सगळं आउटलेट्स आहेत इथे. सो चांगला हॉल्ट आहे हा थांबण्यासाठी. पेटपूजा पण चालू आहे. बाकीचं तुम्ही बघतायत पाठी वडापाव वगैरे मस्त एन्जॉय करतायत. आणि आता आम्ही मिसिंग लिंक जो आहे, मिसिंग लिंक त्या रोडला आता आम्ही अप्रोच करतोय. सो तुम्हाला तिथला नजारा दाखवतो. ब्राईडची रूम आहे आणि एवढी भारी मस्तपैकी लाइटिंग वगैरे केली त्यांच्यासाठी. जसं हा सांगतो ना, एक मिनिट. हे जसं मूवीज मध्ये मेकअप व्हॅनिटीमध्ये असतं तसंच एकदम दिले लाइटिंग वगैरे. आणि भाई आमचा स्वीट 16 काका, तू काय टीम यार, शाम बघा या चेहऱ्यावरती यार, सबको फेल शुगर डॅडी म्हणतो. डान्सची रिहर्सल चालू होती आणि बघा कोण आला आम्हाला भेटायला. नवरदेव स्वतःच तो. आज तो माझ्या बहिणीचं हृदय सोडलंय. तिथे लिहिलंय दिव्या. आणि खूप भारी माणूस आहे. तर तू पण प्रॅक्टिस करू. नक्की नक्की तू प्रॅक्टिस करा. आज फोटोशूट चालू आहे सुरू आणि दिव्याचा. आणि आमचं प्रॅक्टिस अजून पूर्णपैकी झाली नाही आहे डान्स परफॉर्मन्सची. सो आम्ही ते पण जगल करतोय आणि सगळ्याच गोष्टी चालू आहेत. सो तुम्हाला मी दाखवतो त्या दोघांना. once more. फायनली वेडिंग रिसेप्शन संपलं. काही कारणामुळे मला परत पूर्ण शूट द्यायला मिळालं नाही पुढचं, कारण माझा मोबाईल नेमकं स्विच ऑफ झाला एंड मुवमेंटला. आणि पुढचं कंटेंट मला शिफ्ट. ओके. सो हा आहे माझी जान आहे. हा माझा, त्याचं नाव आहे जॉर्डन. हा 9 years ओल्ड आहे. आणि सर्वात आवडतं गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. आणि आय एम ग्रेटफुल फॉर हिम. सो याला तुम्ही भेटला नसेल तर तुम्ही प्लीज याला भेटा. इथे त्याला ॲक्च्युली जरा तुम्ही बघत असाल तर त्याला स्किन इन्फेक्शन झालं होतं काही खाण्यामुळे. म्हणजे कधी होतं ना असं खाण्यातून बेसरण होतं. सो त्या प्रकारे त्याला स्किन इन्फेक्शन झालं होतं. पण इज अ फायटर ऑलवेज, कारण त्याला त्याच मोमेंटला परत त्याच्या डोळ्यामध्ये स्किड सारखं झालं होतं. सो पेट पॅरेंट्स जे असतील त्यांना जर माहीत नसेल तर स्किड हा एक आजार असतो. जनरली लॅब्समध्ये असतो तो. जे लॅब्राडॉर्स असतात या ब्रीडमध्ये एक सर्टन एज नंतर, लाईक 6 years नंतर वगैरे त्यांना डोळ्यांमध्ये स्किड नावाचा एक अल्सर होतो.
की तो फार पेनफुल असतो. तो हे त्याला 3rd टाइम झालं होतं. आता तो रिकवर झाला ऑलमोस्ट. प्लीज मीट जॉर्डन द लॅब. आणि जीव आहे माझा. तर आता आपण पुढच्या वाटचालीला लागूया. आणि मी चाललो आहे बाबुलनाथला माझ्या फ्रेंड्स बरोबर, कारण बरेच दिवसांपासून बाबुलनाथला जायचं होतं आणि वेळ नव्हता मिळत. नॉर्मली आधी आम्ही दर मंडेला जायचो, मी आणि माझे फ्रेंड्स वगैरे. पण नेमकं आज म्हटलं संडे आहे आणि सगळे फ्री पण होते. म्हटलं चला लगेच प्लॅन करू. आता आम्ही जाऊ बाबुलनाथला. आणि दुसरं मेन म्हणजे की सकाळी खूप मस्त वातावरण झालं होतं. पाऊस पडला की काय असं वाटत होतं, पण त्यानंतर मग थोडाफार रिमझिम पाऊस पडला. मी आता आशा करतो की पाऊस परत एकदा पडेल. माझी गाडी निघाली बहुतेक तरी. तू ना जा. ठीक आहे, गाडी रेडी आहे आणि मी आता निघत आहे. आणि आपले जे 3 मित्र आहेत ते इथे वेट करतात घाटकोपर हायवेला. सो त्यांना पिक करू आणि लगेच पुढे. हे आपली मंडळी आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक माननीय आलोक शुक्ला साहेब. पुलिस या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हे आपले ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत, आलोक कुमार शुक्ला. आणि पाठी आपले बसले आहेत आणखी हे आधी हाय बोल. हा आम्ही निघतो आता. आणि हा माझे भाऊ ड्रायव्हिंग करतो. हा माझे भाऊ. भाऊ नाही तर काय? भाऊ आपला मराठी शिकतोय. हो हो हो. त्यामुळे खूप मनावरती घेतलंय आणि खूप चांगल्या प्रकारे मराठी बोलतो तो आता. If we try to, we can make it. But don't we ever just take some chances? Stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. These little problems, we could solve them. Try another. बटवाडीचा मेस्सी. आणि समोर आपला चालतोय वगैरे मागे मोरांडो. क्रिस्टियानो मोरांडो. तर आता आम्ही आलोय मित्रांनो. आपण बाबुलनाथच्या पायथ्याशी पोहोचलोय. ओ माय गॉड, मराठी माझं खूप भारी. तर बस आता आम्ही चाललोय वरती जाऊ, आम्ही दर्शन घेऊ. This feels like time's making fun of me. सगळी राईड मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिक. बाय बाय. This might be my only chance to leave. Let's not miss this opportunity. Leave in with me. You're the king of Carolina. You're the singer. Your band's behind you. Crowds around here. They just talk through. आलोक आणि अंकित जे आहेत ते लोक डायरेक्टली गेले दर्शन घ्यायला, कारण आलोकला स्पेशल एंट्री आहे. आम्ही दोघं इथे लाईनमध्ये थांबलो आहे आणि लाईन खूप प्रचंड मोठी आहे, कारण आय थिंक संडे असल्यामुळे सगळेच भक्त येतात दर्शन घ्यायला. सो आता आम्हाला थांबायला लागेल लाईनमध्ये. दर्शन झालं आहे आमचं सगळ्यांचं. फक्त एवढंच की आतमध्ये आम्हाला शूटिंग करायला अलाउड नव्हतं गाभाऱ्यामध्ये. पण कसं होतं काही हो, कारण शुक्लामुळे.
शक्ति होगा गलत इस्तेमाल हो रहा है यहाँ पे. शुक्लाला घेऊन यांनी दर्शन घेतलं शाण्याने. आम्ही दोघं लाईन मध्ये उभे होतो. पण ठीक आहे, याने विषय आमचं दर्शन पण सुंदर झालंय. आणि आता आपण हो इंग्लिश क्या वे इंग्लिश मीडियम Rumor has it there's an angel. असो. आता आम्ही निघू आणि आम्ही वर्लीला जाऊ, वर्ली सीफेसला. आणि यांचं इच्छा आहे, ते बसलेत नाही इथे, ज्येष्ठ नागरिक. त्यांची इच्छा आहे की वर्ली सीफेसला जायचं. स्वतः आम्ही तिथे जाऊ. आम्ही जस्ट अप्रोच करतोय पार्किंग स्पेसमध्ये. पार्किंग जिथे वर्ली सीफेसला तुम्ही याल तर तुम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग मिळेल, जी BMCने मी बनवलेली आहे. सो ही स्पेस आहे. आम्ही वर्लीला जिथून येतो तिथून आम्ही एंटर करून लेफ्ट साईडला गाडी टाकली. तिथे RAचं फॅक्टरी आहे जुनी. सो त्या रोडनी सरळ आलं की लेफ्ट साईडलाच तुम्हाला एंट्री मिळेल पार्किंगसाठी. आणि पार्किंगमध्ये आता आम्ही एंटर केलेलो आहोत. गाडी पार्क करू आणि बाहेर जाऊ आणि तुम्हाला त्या साईडचा म्हणजे सी फेसचा नजारा दाखवू. आम्ही गाडी पार्क केली बेसमेंटमध्ये आणि आता आम्ही सबवे थ्रू त्या साईडला चाललोय. This might be my only chance to leave. शुक्लाचा आज मस्तपैकी कार्डिओ होणार आहे. त्याने बिचाराने कॅलिपर पण नाही घातलं ऍक्च्युली आज. Wait, you crazy. फायनली आम्ही सीफेसला आलोय आणि खूप भारी वाटतंय. ठीक आहे, तुम्हाला कधी वेळ असेल तर तुम्ही पण या. ओके, क्वालिटी टाइम स्पेंड करायचे, फॅमिली बरोबर या, फ्रेंड्स बरोबर या, पुन्हाबरोबरही या आणि इथे येऊन बसा थोड्या वेळासाठी. इतके भारी वाईब्स एक्सपिरियन्स करायला मिळत आहेत ना. आणि समुद्राची लाट एवढं जोरजोरात येत आणि हवा जी सध्या चालू आहे खूप भारी. कारण खूप वाव, We've been drinking. ये भाई ज्यादा आगे मत जा. They don't find us. 'Cause man, we're wasted. आणि बघा हे लोक पण एन्जॉय करतात. Feels like time is making fun of मोरांडो me. Looking away at the walls बघू आता पुढे काय होतंय. बहुतेक तरी आम्ही डिनरला जाऊ. तर पुढे जाऊ ते अजून ठरला नाहीये. This might be पण आता मी my थोडंसं थांबतो आणि मी आता इथलं वाईब्स एन्जॉय करतो. तुम्ही पण व्हिडिओ बघून वाईब्स एन्जॉय करा. आणि हा प्लीज, इतक्या वेळात मी तुम्हाला आठवण करून नाही दिली आहे, पण प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा यूट्यूब चॅनल. कारण तुम्हाला असेच नवीन नवीन काही ना कंटेंट मी तुम्हाला आणेल, तुमच्यासमोर प्रेझेंट करेल. तुम्हाला ते आवडेल पण. आणि ते खाली जी नोटिफिकेशन बेल आहे ना ती प्लेस करा. ओके, ती विसरू नका प्लेस करायला. फायनली माईमला आलो डिनरसाठी. सो इथे एक फेमस रेस्टॉरंट आहे लकी ड्रॅगन म्हणून होतो. सो हे चायनीजसाठी खूप फेमस आहे. मी स्वतः पण इथे ट्राय केलं होतं आणि मी इवन दो व्हेज आहे पण नॉनव्हेज पण तितकंच चांगलं आहे. कारण माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी पण खाल्लं होतं. सो आता मी या मंडळीला घेऊन पण इथे आलेलो आहे आणि आय होप त्यांना पण आवडेल व्हेज इथलं नॉनव्हेज जेवण. ओके, आणि हा तर व्हेज आहे भाऊ आपला ज्येष्ठ नागरिक. he has covered me. He has covered me like. तुम्ही मला एक सांगा ना, म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज असं मगाशी जे डिबेट चालू होतं ते जरा कंटिन्यू करा ना. म्हणजे सुक्की आणि आदित्य. I have only one challenge. Cook a single dish जिसमें एक भी वेजिटेरियन स्पाइसेस तक नहीं हो और उसे खाओ, तब तुम लोग प्योर नॉनवेज होगे. वो बोल रहा है नॉनवेज में कुछ ऑप्शन नहीं होता है, चिकन और मटन ही होता है. मैंने उसको हाँ, फिर नहीं. पूरा फिश का He बताया. has started. तूने स्टार्ट किया था ना पहले इसका कहना है कि वेजिटेरियन में ऑप्शन ही क्या है, पनीर, मशरूम और ज्यादा आगे गए तो सोया. तो सेम गोज फॉर द नॉनवेज ऑल्सो. कुत्ता सॉरी अरे कहना क्या चाहते हो? मुर्गी. ये भाई ये आम्हाला केसातली हे कुत्ता वगैरे आहे. चैनल बंद कर देगा ये. मुर्गी, बकरा और क्या खाते हैं, फिश. त्यांचं डिबेट चालू राहू दे, कारण त्याच्याने आपल्याला काही मिळणार नाही दुसरी काही. एक मिनिट. पण त्यापेक्षा आता आज जाऊ आम्ही आणि आम्ही ऑलरेडी ऑर्डर दिली कारण ऑलरेडी खूप वेटिंग आहे. सो आम्ही विचार केला की ऑर्डर देऊन ठेवूया आधीच. सो मी आज जातो, तुम्हाला मी तिथं फूड प्रिपरेशन दाखवतो आणि डिशेस पण दाखवतो. तिथे स्टेट येऊन now we're praying. They don't find us. 'Cause man, we're wasted. ट्रिपल सेजवान राईस कसं आहे?
शुक्ला तेरा शुक्ला गार्लिक पॉट राईस अच्छा आहे हा ठीक आहे चांगलं आमचा राईस आलेला आहे आणि छान आहे गार्लिक पॉट राईस छान आहे फक्त ऑमलेट नाही स्ट्रीट स्टाईल सो या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही ट्रिपल सेजवान राईस मागवाल तर तुम्हाला तो तसं नेहमी रेस्टॉरंटमध्ये मिळतात विथ एग ऑमलेट बरोबर तसं नाही देत ते लोक त्यांच्यावर ग्रेव्ही पण त्यातच येते राईसमध्ये तर या लोकांनी ऑमलेट वेगळं ऑर्डर केले बट त्यांना आवडले टेस्ट आवडली सो गाईज फायनली हा मी ब्लॉग इथे एंड करतोय आणि खूप जमलोय कारण पूर्ण दिवस बाहेरच होतो मी सो मी फक्त एवढंच विनंती करेन अगदी मनापासून की प्लीज जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे ट्यून आणि बेल आयकॉन दाबा प्लीज